नमस्कार. श्री ज्ञानेश्वरी गुढार्थ दीपिका श्री बाबाजी महाराज पंडित भाग 98. श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की गुरुकृपा होताच आसमंतामध्ये दृश्य अशी काही वस्तूच उरत नाही. दृश्य म्हणजे रूप, रस, गंध, स्पर्श इत्यादीचे जे इंद्रिय ज्ञान आहे ते जसे आहे तशा स्वरूपात राहत असल्यामुळे त्याची विशेष असे काही भाव उमटत नाहीत किंवा ते सुखदुःखाला कारण होत नाहीत. म्हणूनच आसमंतात दृश्य अशी काही वस्तू उरत नाही. अज्ञानाच्या पोटात कर्म, कर्ता, कार्य ही त्रिपुटी असते. ती अज्ञान संपल्यानंतर आपोआपच जाते. जसा गर्भिणीला मारल्यानंतर तिचा गर्भ आपोआप नष्ट होतो. जे दृश्य म्हणून काही असते, जे दृश्य म्हणून म्हणजे रूप, रस, गंध अशा प्रकारचे जे इंद्रिय ज्ञान असते ते काय आहे असे पाहू जाता सर्वत्र आपणच आहो असा अनुभव येऊ लागतो. मूळ अज्ञान नष्ट होताच सर्व दृश्य पसारा, दृश्य इत्यादींचा पसारा नष्ट होऊन मला जाणायचे जे असते ते तो स्वतः आपणच होतो. अर्जुना, स्वप्नात दिसत असलेल्या डोहात बुडून जाऊ म्हणून जागे झाल्यानंतर त्या डोहातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करावा लागतो की काय? नाही, हे माहीत नाही. म्हणून ते मी आता जाणून घेतो असा सामान्य भाव स्वप्नवत होऊन ज्ञाता ज्ञान ज्ञेय ही त्रिपुटी जाऊन तो केवळ एक चैतन्य स्वरूपच होतो. म्हणजे केवळ शुद्ध जाणीवमय असा राहतो. तै मी नेणे आता जाणोन हे सरले तया दुःस्वप्न झाला ज्ञातृदेहा विहीन चिदाकार. अर्जुना, आरसा दूर करताच मुखाचे प्रतिबिंब पण जाते, तरी पण पाहणारा हा पाहतेपणाशिवाय राहतोच. अर्जुना, आरसा दूर करताच मुखाचे प्रतिबिंब पण जाते, तरी पण पाहणारा हा पाहतेपणाशिवाय राहतोच. त्याप्रमाणे अज्ञान जेव्हा नाहीसे होते तेव्हा ते ज्ञानासहित म्हणजे सापेक्ष ज्ञान सहित घेऊन जाते. मग तेथे केवळ निष्क्रिय ज्ञान मात्र अवस्थाच शिल्लक राहते. तात्पर्य, न जाणणे ज्या ज्ञानामुळे जाणले जात होते ते जाणले पणही जाणण्यासारखे काहीच नसल्यामुळे आपोआप संपते. पण उरते मात्र केवळ ज्ञान मात्र अवस्था, जी निष्क्रिय अशी चैतन्य मात्र असते. तैसे नेणणे जे गेले तेणे जाणणेही गेले, मग निष्क्रिय उरले चिन्मात्रची. अर्जुना, या चैतन्याच्या ठिकाणी स्वभावतः कोणतीही क्रिया राहत नाही. त्यामुळे या अवस्थेला नैष्कर्म्य असे म्हणतात. कारण आत्मभाव दृढ झाल्यामुळे मन, बुद्धी, अहंकार संपलेले दिसतात. कारण आत्मभाव दृढ झाल्यामुळे मन, बुद्धी, अहंकार संपलेले असतात. किंवा चित्तचतुष्टय आपले जे मूळ स्वरूप असते तेथे पोहोचून स्वस्वरूपाशी एकरूप होऊन ते तेथेच लय पावतात. जसे वारा वाहणे संपले की सरोवरातील लाटा सरोवरमयच होतात, किंवा वाऱ्यामुळे उत्पन्न झालेल्या लाटा वारा बंद झाल्यामुळे जशा समुद्र रूपच होतात. त्याप्रमाणे आपल्याला आपले यथार्थ ज्ञान होते ते वस्तुतः वृत्तीरूप म्हणजेच सापेक्ष असल्यामुळे अहम ब्रह्मास्मी रूप ज्ञान तेही मिथ्या ठरून तेही आपल्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी विलीन होते व अशा प्रकारे आपले मूळचे अखंड मूळ रूप होणे हे शक्य होते. ते आपले आपणपे असतची होऊन हारपे, तरंग का वायू लोपे समुद्र जैसा. याप्रमाणे
मी ब्रह्मरूप आहे ही पण वृत्ती न उठणे या स्थितीला नैष्कर्म सिद्धी असे म्हणतात. मी ब्रह्मरूप आहे ही पण वृत्ती न उठणे या स्थितीला नैष्कर्म स्थिती असे म्हणतात. सर्व सिद्धीमध्ये ही एक सर्वश्रेष्ठ सिद्धी आहे. तैसे न होणे निपजे ते नैष्कर्म सिद्धी जाणीजे. सर्व सिद्धीत सहजे परम हेची. कळस बसवल्यावर देवळाच्या कामाची समाप्ती होते. गंगेने समुद्रात प्रवेश केला की तिचा पुढचा प्रवास बंद होतो. किंवा 16 आणे कस लागला की सोन्याची शुद्ध करण्याची प्रक्रिया थांबवली जाते. त्याप्रमाणे आपले अज्ञान ज्या ज्ञानाने म्हणजे अहम ब्रह्मास्मी रूप वृत्ती ज्ञानाने नाहीसे केल्यावर जे अहम ब्रह्मास्मी रूप ज्ञान हे पण वृत्तीरूप व सापेक्ष असल्यामुळे तेही नाहीसे होऊन जी अंतिम स्थिती येते म्हणजे आता या पलीकडे काहीही प्राप्त करायची उरत नाही म्हणून तिला परमसिद्धी असे म्हणतात. देवळाचिया कामा कळस परम गंगेशी सिंधू प्रवेश का सुवर्ण शुद्धी कस 16वा जैसा तैसे आपले नेणणे फेडीजे का जाणणे तेही गिळून असणे ऐसी जे दशा. अज्ञान नाहीसे झाल्यावर तत्सापेक्ष ज्ञानही नाहीसे व्हायला पाहिजे. मग क्रियारहित अशी केवळ ज्ञान मात्र अवस्था उरते. झोपेतील मी निजलो याचे विस्मरण व मी आता जागा झालो याचे स्मरण हे दोन्ही नाहीसे होऊन जसे शेवटी आपण आपणच असतो, आपण आपणच राहतो तशी आत्मवस्तू आहे. जमिनीवर मडके ठेवले असता ती जमीन मडक्यासह असे आपण म्हणतो आणि मडके जमिनीवरून काढून घेतले ही जमीन आता मडक्या विरहित झाले असे आपण म्हणतो. पण वस्तुतः मडक्याचा असण्याचा आणि मडक्याचा नसण्याचा जमिनीशी काहीही संबंध नाही. त्याप्रमाणे आपण अत्यंत शुद्ध म्हणजे आहे नाही या भावरहित व्हावयास हवे. निदेंचे नाहीपण निमालिया जागेपण अशी जी का तेण कोण होऊन तैसे का भूमी कुंभ ठेविजे ते सकंभूता आपिजे ते नेलिया म्हणजे तेणे विण परी दोन्ही हे भाव न शिवती भूमीचे अंग ते वेळी भूमी तैसे चांग चोखजे असणे. हा संदर्भ अमृतानुभवामधील प्रकरण 4 असा आहे. ज्ञान मात्र स्वरूपाच्या ठिकाणी जाणीव देखील उठणे योग्य नाही. ज्ञान मात्र स्वरूपाच्या ठिकाणी जाणीव देखील उठणे योग्य नाही. कारण ज्ञान मात्र स्वरूप म्हणजेच आपल्या किंवा दुसऱ्या कोणाच्या ज्ञानाचा विषय न होणारे स्वरूप होय. कारण ज्ञान मात्र स्वरूप म्हणजेच आपल्या किंवा दुसऱ्या कोणाच्या ज्ञानाचा विषय न होणारे स्वरूप होय. तेव्हा स्वाभाविक शुद्ध आत्मस्वरूप स्थिती म्हणजे आपल्या किंवा दुसऱ्या कशाच्याही आहेपणाची किंवा आपल्या किंवा दुसऱ्याच्या कशाचेही नाहीपणाची अशा दोघांचीही जाणीव न होणे होय. आत्मस्वरूप केवळ ज्ञान मात्र आहे म्हणून आत्मस्वरूप होण्याकरता जीवाला सुद्धा जाणीव नेणू विरहित अशी केवळ जाणीव रूप स्थिती ज्ञान मात्र स्थिती ज्याला म्हणतात ती प्राप्त झाली पाहिजे. तात्पर्य जे ज्ञान आपल्या अज्ञानाचा नाश करते आणि नंतर ते अज्ञानाचा नाश करणारे ज्ञानही नाहीसे होते हीच परमस्थिती होय. ही केवळ गुरुकृपेनेच प्राप्त होते. परी हेची आत्मसिद्धी जो कोणी भाग्यनिधी श्री गुरु कृपा लब्धी काळी पाहावी. सूर्य उगवताच अंधाराचाच प्रकाश होतो. कापराला दिव्याचा स्पर्श होताच कापूर हा दिवाच होतो. मिठाचा कण पाण्यात पडतात जलमय किंवा तो समुद्रच होतो. झोपलेला जागा होताच स्वप्नासह झोप नाहीशी होऊन आपल्या मूळ स्वरूपास प्राप्त होतो. तसे दैवयोगाने सद्गुरूचा उपदेश प्राप्त होताच वृत्तीचा भेद होऊन आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ती स्थिरावते. मग कर्म करण्याचे सारखे काही उरत नाही. आकाशाला जाणे येणे असते काय? पण अर्जुना आपल्या कानाची
आणि श्री गुरुवचनाची गाठ पडताच, एकदाच गाठ पडताच तात्काळ आपण ब्रह्मस्वरूप होतो. वस्तू होऊनी उठी कवनी एक जो, सद्गुरूच्या उपदेशाशिवाय ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होणे ही गोष्ट वेदांताला मान्य नाही. त्यामुळे दीक्षाविधी व शक्तिपात यांचे महत्व आले आहे. शक्तिपातामुळे शिष्याला आत्मानुभवाची थोडी चुणूक भेटून त्याची या मार्गातील गोडी सद्गुरू वाढवतात व अशा शिष्यांनी अगोदर स्वहित कर्माच्या अग्नीमध्ये काम्य आणि निषिद्ध कर्माच्या इंधनांना जाळणे अत्यावश्यक आहे. विटाळलेल्या इंद्रियांना प्रत्याहार रूपी तीर्थात स्नान घालणे अत्यावश्यक आहे. इंद्रिये सैरा पदार्थी रिगता विटाळली होती, ये प्रत्याहार तीर्थी न्हाणिली. कर्मे ईश्वरार्पण बुद्धीने करावी लागतात. मग अर्जुना, अशा प्रकारे आत्मसाक्षात्कार होण्याकरता जितकी म्हणून सामुग्री लागते तितकी एखाद्याने मिळवली. सद्गुरूची भेटही झाली, त्यांनी बोधही केला, पण औषध घेता घेता क्षणीच आपले मूळचे स्वास्थ्य थोडेच प्राप्त होते. सूर्य उगवताच दुपार होते की काय? चांगल्या व ओलावा असलेल्या शेतात उत्तम बी पेरले तर अमाप येईल हे खरे, पण बाबा रे, त्याला थोडा तरी वेळ हा लागणारच. सरळ रस्ता सापडला, चांगल्या लोकांची सोबतही मिळाली, तरी मुक्कामी पोचण्याला जो वेळ लागणार तो लागणारच. त्याप्रमाणे वैराग्याची प्राप्ती झाली, सद्गुरूंची भेटही झाली, अनात्म विवेकाच्या अंतःकरणात अंकुरी फुटला व त्या विवेकामुळे ब्रह्म काय, सत्य काय व बाकीचे सर्व भ्रांतियुक्त आहे असा दृढ अनुभव आला. परब्रह्म सर्व व्यापक, ज्ञाता, ज्ञेय, ज्ञान या त्रिपुटीला गिळणारे, जागृती, स्वप्न, सुषुप्ती या अवस्थांना लोपवणारे. अर्जुना, इतकेच नाही तर जी ब्रह्मवस्तू ज्ञानाचीही एकरूप जाणीव नाहीसे करते, आनंदाच्या जाणीवेचा शेवटचा कणही विरून टाकते व जाणीव नेणीव या दोघींना शिल्लक न ठेवता जे अविशिष्ट राहते म्हणजे चिन्मात्र स्वरूप राहते, त्या स्थितीला साधकाला मात्र क्रमाक्रमानेच यावे लागते. या स्थितीला मात्र साधकाला क्रमाक्रमानेच यावे लागते. भुकेल्या माणसाला षड्रसाचे अन्न सेवन करताना प्रत्येक घासाबरोबर क्रमाक्रमाने तृप्ती प्राप्त होते. तसेच हे आहे. अर्जुना, एवढे आत्मस्वरूपाचे ऐश्वर्य जो भोगू शकतो व आत्मवृद्धीचे लेणे जो अंगावर मिळवू शकतो, असा योग्यतेचा साधक ब्रह्मप्राप्ती कोणत्या क्रमाक्रमाने प्राप्त करून घेतो ते ऐक. प्रथम तो सद्गुरूंनी दाखविलेल्या वाटेने जाऊन विवेक तीर्थ गाठतो. तेथे तो बुद्धीची सर्व मला आवरणे धुवून काढून तिला स्वच्छ करतो. गुरु दाखविल्या वाटा येऊनी विवेक तीर्थ तटा, धुवनी मळकटा बुद्धीचा. मग साहजिकच त्याची बुद्धी सर्व पूर्व संस्कारापासून संस्कार शून्य होऊन आपल्या मूळच्या पावन स्वच्छतेशी एकरूप होते. राहूने चंद्राची गिळलेली प्रभा मोकळी झाली की चंद्राकडे परत ती येतेच ना, तसे त्याच्या बुद्धीचे आहे. एखादी कुलवधू आपली सासर माहेर ही दोन्ही कुळे टाकून सर्वस्वासह केवळ आपल्या पतीलाच अनुसरते. त्यामुळे ती स्वच्छ आणि शुद्ध झालेली बुद्धी संस्कारजन्य भेदभावना आणि द्वंद्व भावना यांचा त्याग करून आत्मचिंतनाची वाट चालू लागते. मुळात प्रत्येकाच्या ठिकाणी आत्मज्ञान रूपी साठा हा असतो म्हणजे असतोच, पण ज्ञानेंद्रियाकडून बाहेरील शब्दाधिक तन्मात्र विषयाचे ऐहिक व मधुर वाटणारे जे ज्ञान आणले जाते ते मोहात टाकले जाते. ते सामान्य ज्ञान आपल्याला आत्मज्ञानापासून नेहमीच दूर नेते. पण सूर्यकिरणे लोप पावली की मृगजळ नाहीसे होते, तसा तो धृती भावनेला प्रभावी करून
पंच ज्ञानेंद्रियांना बाहेरचे सुख मृगजलवत वाटायला लावतो. मग ज्या इंद्रियांनी वासनायुक्त राहून विषप्राशन केले होते त्यांना चुकून दूषित खाल्लेले अन्न जसे वमन करून टाकावे तसे तो इंद्रियांना विषयांचा वीट आणवितो. नंतर सतत बाहेर धावणाऱ्या सर्व क्रियाशील प्रवृत्तींना ज्ञान संलग्न राहणाऱ्या स्थितिरूपी नदीच्या तीराकडे वळवतो व तेथे स्नानरूपी प्रायश्चित्त घ्यायला लावून त्या प्रवृत्तींना अंतर्मुख करतो. अशा प्रकारे समर्थ अशा धृती भावनेने सर्व इंद्रियांना शुद्ध केल्यावर त्याच्या मनासह योगधारणेशी जोडून ठेवतो. प्राक्तनामुळे आयुष्यात इष्ट अनिष्ट घडतच असतात, पण त्यामुळे विचलित होणाऱ्या प्रवृत्ती तो स्थिर ठेवतो. म्हणजे अनिष्ट आणि वाईट जे होईल त्याविषयी अरुची किंवा उद्वेग मनात उत्पन्न होऊ देत नाही, किंवा काही चांगले पुढे आले तरी त्यामुळे तो हुरळून सुद्धा जात नाही. अशा प्रकारे इष्टाविषयी प्रीती आणि अनिष्टाविषयी अप्रीती या दोघांचाही त्याग करून तो डोंगर गुहेत असल्याप्रमाणे नेहमी आत्मबोधाच्या एकांतात राहतो. त्याला जनसमुदायाची गजबज आवडत नाही. शमदम हेच त्याचे खेळगडी आणि सवंगडी किंवा सहचर असतात. तो मौनाशिवाच संभाषण करीत असतो व गुरुच्या उपदेश चिंतनातच वेळ घालवितो. म्हणजे श्री गुरूंनी केलेल्या उपदेश वाक्याच्या मननात सारखा तल्लीन असल्यामुळे त्याला वेळेचे भानही राहत नाही, किंवा वेळ कसा घालवावा ही त्याच्याजवळ कोणती समस्या पण राहत नाही. तात्पर्य तो गजबजलेले ठिकाण सोडून जणू केवळ आपल्या एकट्या शरीरांच्या अवयवाच्या समूहासह एखाद्या वनात वस्ती केल्याप्रमाणे कुठेही असला तरी तो त्याचप्रमाणे असतो. देहाची शक्ती वाढावी, क्षुधेची पीडा दूर व्हावी, जिभेचे लाड पुरवावे या तिन्ही गोष्टी भोजन करताना त्याच्या मनात नसतात. मोजक्या आहाराने त्याला होणाऱ्या संतोषाचे मोजमापच करता येत नाही. तात्पर्य तो मोजक्या सीमित अशा आहाराने स्वतःमध्ये संतोष संपत्तीचा स्वामीच होऊन राहतो. उपवासाने जठराग्नी प्रक्षुब्ध होऊन प्राण नाश होतील म्हणून प्राणरक्षणापुरतेच बेताचे तो अन्न सेवन करतो. आणि परपुरुषाने इच्छा केली असता कुलीन स्त्री जशी त्याला थारा देत नाही त्याप्रमाणे तो निद्रा व आळस यांना वाव देत नाही. म्हणून निद्रा व आळस येणार नाहीत इतकाच तो आहार घेतो. भगवंताला साष्टांग नमस्कार घालताना जमिनीवर जे लोळता येईल इतके सोडून तो कधीच अविचाराने जमिनीवर लोळून वेळ घालवित नाही. हातापायाची हालचाल केवळ शरीर धर्मापुरतीच तो मर्यादित ठेवतो. अर्जुना, तो आपल्या वृत्तींना मनाचा उंबरठाही ओलांडू देत नाही. इतकेच काय, उंबरठा पाहू पण देत नाही. म्हणजे मनात संकल्प विकल्प येऊ देत नाही. मनवाणी यांचे व्यापार सहेतुकपणे तो कधीच करत नाही. मनवाणी यांचे व्यापार सहेतुकपणे तो कधीच करत नाही. अशा प्रकारे शरीर वाणी मन यांना बहिर्मुख न करता ध्यानासाठी तो नेहमी अंतर्मुखच ठेवतो. श्री गुरुच्या उपदेशाने त्याचे अज्ञान नाहीसे होते. म्हणजे त्याने आपल्या हातात गुरु उपदेशाचे स्वच्छ करून दिलेला आत्मज्ञानाचा दृढ भावरूपी आरसा धरूनच ठेवलेला असतो व त्या आरशात तो नेहमी आपले स्वस्वरूप न्याहाळत असतो. म्हणजे मी ब्रह्मस्वरूप आहे हा निश्चय तो सतत दृढ करीत असतो. गुरुवाक्य उठविला बोधी निश्चय आपला, निहाळी हाती घेतला आरिसा जैसा. अर्जुना, तो असा ध्याता असतो की तो स्वतःच ध्यानरूप होण्याची वृत्ती व ज्या ध्येयाकरता ध्यान करायचे ते ध्येय हे सर्व स्वतः एकाच वेळी असतो. म्हणजे ध्याता ज्ञान ध्येय ही त्रिपुटी विसरून तिघाचीही एकरूपता तो सतत अनुभवित असतो. अर्जुना, हीच ध्यान करण्याची खरी आणि प्रसिद्ध रीत आहे. कोणी एखादा मुमुक्षू हेच आत्मज्ञान त्वरेने प्राप्त व्हावे म्हणून योगाभ्यासाच्या रस्त्याला लागतो. म्हणजे गुद
आणि उपस्थ यामधील जी शिवण असते तिचा मध्य टाचेने दाबून गुदस्थान अंकुचित करून म्हणजे तिथे अश्विनी मुद्रा साधतो. त्यात वज्र, उडयान आणि जालंधर हे 3 बंद घालून यात देहाला अडकून ठेवतो. त्यामुळे प्राण, अपान इत्यादी वायूची भेदावस्था जाऊन त्यांच्यात एक वाक्यता निर्माण होते आणि ते शुद्ध होतात. हे सर्व होत असताना कुंडलिनी शक्ती जागृत होण्यास सुरुवात होते. तिला तो या सर्व योग प्रक्रियेने उघडलेल्या सुषुम्ना नाडीत प्रवेश करायला लावतो. मग ही कुंडलिनी मूलाधार चक्रापासून आज्ञा चक्रापर्यंत एक एक चक्राचा भेद करून त्याला जागृती आणते. मूलाधार, स्वाधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध, आज्ञा अशी चक्र आहेत. ही जागृत झालेली कुंडलिनी शक्ती सहस्र चक्रात जो एक पियुष मेघ आहे त्याच्याकडून अमृताचा वर्षाव करून घेते. तो अमृताचा ओघ, पियुषाचा ओघ मूलाधार चक्रापर्यंत पोहोचविते. आज्ञा चक्ररूपी पुण्य पर्वतावर ब्रह्मरंध्राच्या ठिकाणी राहणाऱ्या श्रेष्ठ चैतन्यरूपी भैरवाच्या त्या कपाल पात्रात मन आणि प्राण यांची खिचडी नैवेद्य म्हणून वाढतो. हे सर्व करण्याकरता त्याने वैराग्यासारखा मित्र अगोदरच जोडून ठेवलेला आहे. तो अगदी आरंभापासून ब्रह्मपात्रीपर्यंत ब्रह्मप्राप्ती होईपर्यंत त्याची सोबत ठेवतो. आकुंचुनी अध ठेवून तिन्ही बंद करून एकवद वायू भेदा कुंडलिनी जागवुनी मध्यमा विकसुनी आगदार आदी भेदुनी अग्निवरी सरस्त दळाचा मेघ पियुषे वर्षोनी चांग तो मूळवरी ओघ आणून या नाचतया पुण्यगिरी चिदभैरवाच्या खापरी मनपवाची खीचपुरी वाढून या. खीच म्हणजे खिचडी. मन व बुद्धी शुद्ध झाल्यापासून आत्मबोध होत नाही हाच या सगळ्याचा अर्थ आहे. असो. नमस्कार.